राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवरून नाराजी असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. त्यातच आता प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून नेमलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने या चर्चेला आणखी वेगळं वळण मिळालं आहे. त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवलं जाणार असल्याचीही चर्चा आहे. आणि काही नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सगळ्या घडामोडींवर मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे माध्यमांशी बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सर्वात आधी प्रशांत किशोर यांच्या भेटीचा विषय पाहूया. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीवेळी खासदार पार्थ पवार देखील उपस्थित होते. त्यामुळे प्रशांत किशोर आता राष्ट्रवादीला राजकीय सल्ला देणार का? त्यांची पक्षात काही महत्त्वाची भूमिका असणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र या चर्चेवर छगन भुजबळ यांनी फार मोठं महत्त्व देण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले, प्रशांत किशोर भेटले असतील. ते कधी आम्हालाही भेटतात. त्यामुळे केवळ भेट झाली म्हणून प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे, असा अर्थ काढता येणार नाही. एखादा व्यक्ती मंत्री किंवा नेत्याला भेटतो, चर्चा करतो, यामध्ये काही वावगं नाही, असं भुजबळांनी स्पष्ट केलं. याच विषयावर सुनील तटकरे यांनीही प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर भुजबळांनी सांगितलं की तटकरे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. मात्र सुनेत्रा ताई पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना कोणाला भेटायचं आणि कोणाला भेटायचं नाही हा त्यांचा निर्णय आहे. त्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका भुजबळांनी घेतली. दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातही चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते सध्या दिल्लीमध्ये अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्याचं भुजबळांनी सांगितलं. लोकसभा, राज्यसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये देवगिरी किंवा इतर ठिकाणी बैठकीसाठी येता आलं नसेल. मात्र माझ्या माहितीनुसार मागच्या आठवड्यात त्यांची भेट झाली असून चर्चा देखील झाली असावी, असं भुजबळांनी सांगितलं. एखाद्या विषयावर फोनवरही चर्चा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. दरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर पक्षातील वातावरण पुन्हा चर्चेत आलं आहे. यावर छगन भुजबळांनी सर्वांनी शांततेने परिस्थिती हाताळावी असं आवाहन केलं. अजितदादा आता आपल्यात नाहीत आणि त्यांच्या पश्चात पक्ष सांभाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र ठेवायचं आहे आणि पक्षाला पुढे अधिक ताकद कशी मिळेल याचा विचार करण्याची गरज आहे, असं भुजबळांनी म्हटलं. भुजबळांनी यावेळी पक्षातील मतभेदांबाबतही एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले, की मतभेद हे फक्त राजकीय पक्षातच असतात असं नाही, तर आपल्या घरात सुद्धा मतभेद असतात. एखाद्या छोट्या मतदारसंघात अनेक लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. त्यामुळे पक्षामध्येही मतभेद असतील तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. अजितदादांच्या कुटुंबियांना त्रास होईल अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोपही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांवर आमचं प्रेम होतं की नव्हतं याबाबत बोलणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, असं ते म्हणाले. अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही पवार साहेबांना सोडून अजितदादांसोबत आलो होतो, असं भुजबळांनी स्पष्ट केलं. म्हणजेच सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रशांत किशोर यांच्या भेटीपासून ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेपर्यंत अनेक चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर काही नेत्यांची नाराजीही दिसून येते. मात्र या सगळ्या परिस्थितीत पक्षात आणखी वाद वाढण्यापेक्षा संयमाने आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज असल्याचं छगन भुजबळांच्या वक्तव्यावरून दिसून येतं. आता प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीमध्ये नेमकी काय भूमिका निश्चित होते का? सुनील तटकरे यांच्या प्रदेश अध्यक्षपदाबाबत पक्ष काय का निर्णय घेतो आणि पक्षातील नाराज नेत्यांची ही खतखत कशी शांत केली जाते, येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र राष्ट्रवादी समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे पक्षातील नेत्यांना
कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून पक्षाची पुढची वाटचाल निश्चित करणं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि राष्ट्रवादीच्या पक्ष धोरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.